नमस्कार. ABP माझ्याच्या प्रेक्षकांना होळीच्या रंगतदार शुभेच्छा. मित्रहो, आज आम्ही इथे सगळे जे जमलेले आहोत ती सगळी तुम्हाला सांगायचं म्हणजे अँकर्स लॉबी आहे. सध्या खरं म्हणजे मार्च महिना उजाडलेला आहे, सगळीकडे ऊन आहे, पाण्याची टंचाई आहे आणि मुंबईत तर टँकर लॉबी प्रचंड कार्यरत झालेली आहे. असं असताना आम्ही अँकर लॉबी इथे कशासाठी आहोत तर होळीचे काही हास्य कवितांचे रंग तुमच्यावर लावण्यासाठी आणि उधळण्यासाठी. आता ही सगळी जी मंडळी आहेत, विनोद आहे, प्रज्ञा पोवळे आहेत माझ्या बाजूला, यामिनी आहेत आणि अमोल जोशी आहेत. आणि मी पण जवळजवळ 36 वर्ष ब्रॉडकास्टिंगमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे माझा मूळ धंदा आहे अँकरिंग. बरं का? तेव्हा आपण मूळचं जे काय आहे ते विसरता कामा नये माणसाने. त्यावेळी मी अँकर लॉबीचे अँकर माफिया. क्या बात आहे, क्या बात आहे. तर ते सगळ्यांना आपण, आणि बुरा न मानो होली है म्हणजे माफी आम्हाला पण प्रेक्षकांनी करावी आणि राजकारण्यांनी करावी, कारण राजकीय कविता पण आपल्या व्यंग कविता आहेत. तेव्हा आता तुम्हाला मी पाडगावकरांच्या वात्रटिकेकडे पहिल्यांदा घेऊन जातो की ज्यांनी, म्हणजे होळीचे दिवस कसे बोंब मारण्याचे असतात आणि बोंब मारण्याला शुद्ध मराठीमध्ये आरोळी वगैरे म्हणतात, जरा सोफिस्टिकेटेड, पण खऱ्या म्हणजे बोंबा मारायच्या असतात. तर पाडगावकरांनी त्या चारोळीमध्ये त्यांची जी आहे चारोळी, त्याच्यामध्ये कशी बोंब मारली आहे बघा. कुठल्याशा गावातली एक होती चारोळी, कुठल्याशा गावातली एक होती चारोळी, तिला एक पिस्ता भेटला. तिला एक पिस्ता भेटला, भलताच जवळ जाऊन खेटला, भलताच जवळ जाऊन खेटला, तेव्हा तिने भिवून जाऊन मारली जोरात आरोळी. तेव्हा आता पहिली आरोळी मारण्यासाठी मी आमच्या अमोल जोशींना पाचारण करतो. हे सगळी मंडळी आहेत, ही तुम्हाला परिचित आहेत प्रेक्षकांना आमच्या ABP माझाच्या, कारण हे ABP माझाचेच अँकर्स सगळे आहेत. आणि आज अमोल जोशी यांच्या आपण हास्य कवितेने सुरुवात करूया या मैफलीला. येस सर, माझी पहिली कविता, ह्याला आपण आत्म आरोळी असं म्हणू शकतो. अरे वा. कवितेचं शीर्षक आहे मी अँकर बोलतोय. अच्छा. ना मी मालक ना संपादक, वा. ना तारक ना मारक, मी वेळेत येतो वेळेत जातो, आज्ञाधारक अँकर. वा. चेहऱ्यावरती थापुनी मेकअप, वेळापत्रक करूनी चेकअप. वा. चेहऱ्यावरती थापुनी मेकअप, वेळापत्रक करूनी चेकअप, शिरतो मग मी स्टुडिओ मध्ये, जंटल मनचा करूनी गेटअप. अच्छा, म्हणजे गेटअप करावा लागतो जंटलमन दिसण्यासाठी. अंगावरच्या कोटा आतील, वा. अंगावरच्या कोटा आतील, भुलतो गंजीची भोके मी, कधी हास्य आणतो ओठांवरी, कधी देतो भाव अनोखे मी, वेळेत येतो वेळेत जातो, आज्ञाधारक अँकर मी. हो. काय जाहले जरी मी सध्या घरात राही भाड्याच्या, काय जाहले जरी मी सध्या घरात राही भाड्याच्या, खडसा उनिया जाब विचारी अध्यक्षाला म्हाडाच्या. स्टुडिओ मध्ये गुरगुरतो पण ऑफिस मध्ये शेळी मी, स्टुडिओ मध्ये गुरगुरतो पण ऑफिस मध्ये शेळी मी, बाता करतो हापूसच्या आणि घरात खातो केळी मी. पटले वा ना पटले तरी, पटले वा ना पटले तरी, अंगावर घेतो VIP, फिरून तरी माझीच जिरविती, इतुका ही ढळता TRP. विकला गेलो तर मी श्रीफळ, विकला गेलो तर मी श्रीफळ, ना विकता मक गोटा मी, प्रायोजक मिळता लेकुरवाळा, ना मिळता वांझोटा मी, वेळेत येतो वेळेत जातो, आज्ञाधारक अँकर मी. आणि शेवटचं कडवं, माझ्यासाठी जरी ही भाकर, माझ्यासाठी जरी ही भाकर, इतरा मदिरा फसफसली, बोल लावती तेच जयांची, चाखण्या जिव्हा आसुसली. आज्ञा येता विष ओकतो,
आज्ञा येता विष ओकतो होतो मिठाळ पेढा मी बोलविता कोणी वेदही बोले ज्ञानोबांचा रेडा मी बोलविता कोणी वेदही बोले ज्ञानोबांचा रेडा मी. वा वा. माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची आठवण तुम्ही काढलीत आणि मराठीचा सगळा गौरव दिन वगैरे आपण अलीकडेच साजरा केला. पण मुंबईमध्ये मराठीची परिस्थिती अशी झाली आहे बरं का विनोद, मराठी मराठी असा घोषकंठी तयांची मुले मात्र रे कॉन्व्हेंटी. आणि आपण म्हणतो काय मराठी माणूस पुढे जात नाही. कोण म्हणतो पुढे जात नाही? पुढे खूप गेलाय. म्हणजे इकडे विरार बोईसर पर्यंत गेलाय, वापीपर्यंत, वापीच्या पुढे प्रगती झाली आहे आणि तिकडे कर्जतच्या पुढे गेलाय. म्हणजे किती प्रगती झाली आहे मराठी माणसाची. गिरगाव टू म्हणजे कर्जतच्या पुढे वगैरे. तर मी असं लिहिलं होतं मध्ये, मी विरार होऊन करार करतो नशिबाच्या लोकलशी. मी विरार होऊन करार करतो नशिबाच्या लोकलशी, मी कर्जत होऊन गर्जत फिरतो प्यानल बडवत उर फुटे तो जय भवानी जय शिवाजी असा मराठी बाणा मजला कुणीही कसेही ताणा. असं ताणत पाय त्याचे म्हणजे पुढे पुढे गेले. असो, आता ही जी यामिनी कविता वाचणार आहे ती प्रशांत डिंगणकरची. खर तर म्हणजे कुणाच्या वरातीत कोण असतो ते त्याची कविता आहे ना ती. हो, या क्या बात आहे. आपण याआधी आता ज्या निवडणुका झाल्या त्या बघितल्या आणि खरं तर प्रत्येक पक्षाला देखील कळलं नाही की आपल्यामध्ये आपल्या सोबत नेमकं कोण आहे आणि आपल्या विरोधातलं नेमकं कोण आहे. बिलकुल. यावरती त्याने लिहिलेली ही कविता आहे. नवरीकडचे आणि नवऱ्याकडचे दोन गट वेगवेगळे होते तेव्हा. अच्छा. नवरीकडचे आणि नवऱ्याकडचे दोन गट वेगवेगळे होते तेव्हा पाहुण्यांना आहेर करणं तसं सोपं होतं. पण आज काहीच कळत नाही. नवरीकडचा वऱ्हाडी हा नवऱ्यासोबत नाचतो, नवऱ्याची करवली ही नवरी सोबत रडते, मांडवात येताना नवऱ्याच्या सोबत आला आणि पंक्तीमध्ये मग नवरीकडचा झाला. प्रश्न पडतो या वरातीमध्ये कुणाच्या बाजूने जेवायचं आणि कुणाच्या बाजूने नाचायचं. क्या बात आहे, क्या बात आहे. जेव्हा होते कौरव आणि पांडव दोन स्वतंत्र पक्ष तेव्हा संजय होता अपक्ष. जेव्हा होते कौरव आणि पांडव हे दोन स्वतंत्र पक्ष तेव्हा संजय होता अपक्ष. आता संजयलाच काय झालंय कळत नाही आणि आपल्या सगळ्यांचीच सकाळ संजय उवाच्या शिवाय काही टळत नाही. अगदी बरोबर. कर्ण झाला होता त्यांचा, कृष्ण होता पांडवांचा. आज काहीच कळत नाही कोण कौरव कोण पांडव. कृष्ण नेमका इथेच गोंधळलाय आणि भगवद्गीता नेमकी कुणाला ऐकवू हा खरा प्रश्न कृष्णालाच पडलाय. परवा युद्ध जेव्हा झालं तेव्हा प्रचंड धुरळा उडाला. काही जणांनी जो दिसेल तो त्याला बाण मारला. कुणी अंधारामध्येच पेटवली मशाल, कुणी थेट रेल्वे इंजिनावर चढला, तर कोणी चिखलात पडता पडता कमळात जाऊन अडकला. कुणी हाताला दिली 7:10 वाजून 10 मिनिटं तेव्हा झाले होते घड्याळ्यात. खरं सांगतो कळलंच नाही कुणाचं खाल्लं मटण आणि जाऊन कुणाचं दाबलं बटण. भगवद्गीता सांगते युद्धामध्ये सुद्धा धर्म आणि नीती सोडू नये. कृष्णाशिवाय महाभारताचं हे युद्धच खेळू नये. आपण मात्र सारे इंग्रजांचे नियम पाळू लागलो. युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सगळंच माफ करू लागलो. कृष्णाला तर इथे आता कळेनासं झालंय. गीता सांगण्यासाठी त्याचं डोकंच चालेनासं झालंय. आता तू हे नवरा नवरीचं सगळं गाणं म्हटलं. आता हिने सत्तेच्या नवरदेवांना काय वाटतं त्याची कविता लिहिली प्रज्ञाने. होऊन जाऊ द्या. धन्यवाद सर. खरं तर निवडणुकांचा काळ नुकताच झालेला आहे आणि त्या निवडणुकांच्या काळामध्ये सत्तेचा जो बाजार पाहिला त्यावरती लिहिलेल्या या ओळी आहेत. सकाळच्या बैठका अन रात्रीचा गनिमी कावा, कोणी कोणासोबत गेलंय याचा शोध रोज घ्यावा. पहाटेचा चहा एकीकडे, दुपारचं जेवण दुसऱ्यापाशी, जनता बिचारी बुचकळ्यात आणि निष्ठा पडली उपाशी. बाशिंग बांधून तयार आहे तिथे सत्तेचे नवरदेव, पक्षाचं नाव शोधताना मात्र रोज चुकतोय देवाचा देव. चिन्ह गेलं की नाव गेलं,
आता उरला फक्त गट. खुर्चीसाठी चाललीये इथे रोज नवी झटापट. गल्लीत आलाय भाऊ आज पांढरे शुभ्र कपडे घालून. वा. प्रचाराचा धुरळा होता त्यामुळे गल्लीत आलाय भाऊ आज पांढरे शुभ्र कपडे घालून. वा. 5 वर्ष दिसलाच नाही आज आलाय हात जोडून. आजाला हात जोडून. वा. प्रभाग झालाय मार्केट आणि उमेदवार झालाय व्यापारी. व्यापारी. प्रभाग झालाय मार्केट आणि उमेदवार झालाय व्यापारी. मतांचा भाव फुटलाय आज घरोघरी चालू वारी. वा. वॉर्डातल्या त्या कोपऱ्यावर रात्रभर चालतीये मीटिंग. चालू होते आपण सगळ्यांनीच अगदी, पाहिले. अगदी. वॉर्डातल्या त्या कोपऱ्यावर रात्रभर चालतीये मीटिंग. उमेदवाराचा पीए करतोय बंडलवाली सेटिंग. आमच्या साहेबांना मत द्या सांगत फिरतोय कार्यकर्ता. आमच्याच साहेबांना मत द्या सांगत फिरतोय कार्यकर्ता. खिशात त्याच्या पाकिट आहे तोंडात फक्त विजयाची वार्ता. कालपर्यंत जो कट्टर होता वा. कालपर्यंत जो होता कट्टर आज दुसऱ्याच्या गाडीत बसलाय. वा. तिकीट मिळालं नाही म्हणून आपल्याच पक्षावर रुसलाय. वा. गठ्ठा मतं कुणाकडे त्याचाच घेतोय आता शोध. वा. विचारांची ऐशी तैशी इथे फक्त लक्ष्मीचाच बोध. क्या बात है, क्या बात है. लोकशाहीचा उत्सव म्हणायचा की सत्तेचा हा सेल. लोकशाहीचा उत्सव म्हणायचा की सत्तेचा हा सेल. मतदार राजा सावध रहा कर्तव्यात होऊ नकोस फेल. मतदार राजा सावध रहा कर्तव्यात होऊ नकोस फेल. लोकशाहीचा उत्सव हे असं नाव देतात हे लोक आणि काय असतं सगळा शिमगाच असतो. उत्सव म्हणजे कसला हो शिमगा. आणि काय होईल पुढचं हे काही माहित नाही बरं का. मार्च महिन्यामध्ये काय असतं बघा लोकांची बिलं वर्षभर थकलेली असतात पण मार्चला एंडला सगळी क्लिअर होतात. ही लोकशाही आहे आपल्याकडे बरं का. ती का होतात तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरची माझी एक कविता वाचू का तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे आपली अँकर लॉबीच आहे. जरूर जरूर. बर्फ उकडला अंडे झाले. बघा काय गंमत आहे. बर्फ उकडला अंडे झाले मार्च एंडला फंडे झाले. बर्फ उकडला अंडे झाले मार्च एंडला फंडे झाले. बिले क्लिअरली पटपट पटपट साहेबांना थंडे केले. बरं का. अण्वस्त्रांना रणवस्त्रांना आले आले दिवस चांगले. परिस्थिती तीच आहे आता. आता तीच परिस्थिती आहे प्रज्ञा. अण्वस्त्रांना रणवस्त्रांना आले आले दिवस चांगले. अंगणात इस्रायल नाचे अंगणात इस्रायल नाचे उंबरठ्यावर इराण आले. मग काय काय लोक असते ना आम्हाला नको काय आम्हाला आमचं बरं चाललंय बरं का. पण तुमच्या सगळ्या घरादारावर उंबरठ्याशी येऊन पोचतं ना त्यावेळी ते त्याचे परिणाम आता तुम्हाला जाणवणार आहेत बरं का. एवढं सोपं नाही आहे ते बरं का. आणि म्हणून हे सगळं आपण वास्तव जे आहे ते सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे बरं का. कवींनी आणि लोकांनी सुद्धा आयुष्याची होळी करुनी भविष्य शिमगा आज बोंबले. आयुष्याची होळी करुनी भविष्य शिमगा आज बोंबले. बर्फ उकडला अंडे झाले मार्च एंडला फंडे झाले. तेव्हा जी बिलं आहेत ना ती वेळच्या वेळी क्लिअर झाली पाहिजेत सगळीच म्हणजे बरं का. खरं. आणि तसं जर नसेल ना तर मग सगळे गोंधळ सुरू होतात तिथे. जो तो हिशेब म्हणजे त्यावेळी चुकता केला पाहिजे ना. लोकांना वाटतं की आपला काही संबंध नाही पण प्रत्येक गोष्टीशी आपला संबंध असतो. पण ह्या होळीच्या निमित्ताने आपण ही जी मैफल आपण केलेली आहे त्याच्यामध्ये आता पुढची कविता कोणाची असेल तर आमच्या विनोदची. विनोद हा काय अस्सल कार्यकर्ता आहे म्हणजे तो कवी आहे की नाही माहित नाही मला पण कार्यकर्ता आहे मला माहित आहे बरं का. आणि तो काय सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नाही तो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. तर ती कार्यकर्त्याची व्यथा काय आहे त्याबद्दल आम्हाला जरा ऐकवा आता तुम्ही. आता कवी आहे की नाही हा प्रश्न तुम्ही विचारला ते बरं केलं. हो तसा प्रयत्नच आहे. हो. आणि ही व्यथाच आहे. लोकसभा मी लढवतो विधानसभेला मात्र तूच. हो. लोकसभा मी लढवतो विधानसभेला मात्र तूच. साहेब बोलले आणि बिन नावाच्या बिन चेहऱ्याच्या कार्यकर्त्याची छाती 56 इंचानं फुगली. क्या बात. पावलं झटक्यात चौकात वळली. नाम्या संज्या गणप्या मारत्या माळीमागचा विठ्या देवळामागचा संत्या तळ हाताला खाज सुटलेली ही मंडळी पारावर आली. लोकसभा जोरात लढायची.
कसलीच कसर नाही सोडायची. बर. लोकसभा जोरात लढायची, कसलीच कसर नाही सोडायची. साहेब खासदार झालेच पाहिजेत. वा. सगळ्यांनी शपथ घेतली. सगळ्यांनी बरं. शपथ घेतली. क्या बात. आपला बिन चेहऱ्याचा, बिन नावाचा कार्यकर्ता चांगलाच खुशीत घरी आला. आता आपलं बी दिवस पालटणार बघ, बायकोला म्हणाला. त्याच खुशीत, त्याच धुंदीत राब राब राबला. लोकसभा जिंकल्यावर साहेबाला खांद्यावर घेऊन नाचला. लोकसभा झाली, आता आपलीच बारी. लोकसभा झाली, आता आपलीच बारी. झोपेत फक्त आमदार झाल्याचीच स्वप्न त्याला पडू लागली. वा वा वा. पुन्हा एकदा नाम्या, संज्या, गणप्या, मारत्या, माळीमागचा विट्या, देवळामागचा संत्या, हरकलेल्या मंडळींची बैठक जमली. वा. कार्यकर्त्याच्या खिशातून, हा जो आपला कार्यकर्ता आहे त्याच्या खिशातून गुलाबी नोटांची गड्डी बाहेर आली. आणि तवा कुठं, बिन चेहऱ्याच्या, बिन नावाच्या आपल्या कार्यकर्त्याला आमदार बनवण्यासाठी तयारी सुरू झाली. बरोबर. साहेबानं बंगल्यावर मीटिंग बोलवली. चखना आणि थोड्याशा पेयपानासोबत विधानसभेवर गाडी येऊन थांबली. वा वा वा. साहेबानं बंगल्यावर मीटिंग बोलवली. चखना आणि थोड्याशा पेयपानासोबत गाडी विधानसभेवर येऊन थांबली. साहेबानं थोडासा अंदाज घेतला आणि मग हळूच गुगली टाकला. विधानसभा पोरग मागतंय, झेडपी मात्र तुलाच. व्हिज्युअलाइज होते सगळं. बिन नावाच्या, बिन चेहऱ्याच्या आपल्या कार्यकर्त्याची मग झरकण उतरली. बिन नावाच्या, बिन चेहऱ्याच्या आपल्या कार्यकर्त्याची झरकण उतरली. पण करतोय काय, जाऊ दे, किमान झेडपी तरी आपली. तसाच घराकडे गेला. अजून जरा कड काढ, बायकोला म्हणाला आणि तिचा एक दागिना हळूच खिशात घातला. विधानसभेला पुन्हा राब राब राबला. साहेबाच्या पोरासाठी भिंगरीसारखा धावला. निवडून आलेल्या साहेबाच्या पोराला पुन्हा एकदा खांद्यावर घेऊन नाचला. आता झेडपीची निवडणूक लागली. नाम्या, संज्या, गण्या, मारत्या, माळीमागचा विट्या, देवळामागचा संज्या, पुन्हा एकदा ह्या सगळ्यांची सोय झाली. झेडपीची निवडणूक लागली. नाम्या, संज्या, गण्या, मारत्या, माळीमागचा विट्या, देवळामागच्या संज्याची पुन्हा एकदा सोय झाली. आणि मग धाब्यावरच्या मटणासोबत बिन नावाच्या, बिन चेहऱ्याच्या कार्यकर्त्याला झेडपीत पाठवण्यासाठी तयारी सुरू झाली. क्या बात आहे. पुन्हा एकदा साहेबाच्या बंगल्यावरून निरोप आला. सभापती झाल्याच्या सावेशात कार्यकर्ता चौकडीसह तिकडे गेला आणि ग्लास आणि चखना घेऊन साहेबाचा पुतण्यात समोर आला. झेडपी पुतण्या मागतोय, पण गावचा सरपंच मात्र तूच. क्या बात आहे. साहेब बोलले. वा. ग्लासातल्या कडक मदिरेत झेडपी पण वाहून गेली. आणि सरपंच पदाची नवी गाजराची पुंगी कार्यकर्त्याच्या पदरात पडली. बरोबर. आता तुम्हीच सांगा पुढे काय झालं असेल. सरपंच पद मिळालं असेल, बायकोच्या अंगावर एक तरी दागिना उरला असेल, भावी आमदार, भावी सभापती, भावी सरपंच अशा हिणवण्यासाठी हाका मारल्यानंतर त्याच्या हात काय झालं असेल. क्या बात आहे. वा 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 वा. म्हणजे कार्यकर्त्याची काय खरी परिस्थिती असते आणि काय व्यथा असते ती ह्या कवितेमध्ये. मी जे गावोगाव कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही कविता रोज पारायण केलं पाहिजे आणि मग रोज कार्याला सुरुवात केली पाहिजे रोजच्या, नाही का. अशी ही सगळी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांची. आणि हे लोक रोज काहीतरी पकवत असतात बरं का, नवीन त्याची पाककृती ही उमेश जाधवची आहे ना पाककृती, यामिनी सादर करते. भ्रष्ट आचार असं नाव आहे या पाककृतीचं. आणि ही बनवायची असेल तर काय काय करावं लागेल याचं साहित्य आहे का. साहित्य की एक मोठी लोकशाहीची परात घ्यायची. यानंतर एक विधानसभेची कढई घ्यायची. 4 ते 6 मध्यम आकाराचे नेते घ्यायचे. बरं. मध्यम आकाराचे तरी 4 ते 6 मध्यम आकाराचे नेते शोधून करावे लागतात. चवीपुरती समाजसेवा, फोडणीसाठी जनतेचं तेल. फोडणीसाठी जनता तेल, खरं तर आपलं तेलच काढतायत हे सगळे लोक. भरपूर आहे.
आरोप, उपोषण, टीका, घोषणा आणि सजावटीसाठी आयोग. अच्छा. आणि जर हे सगळं तुम्हाला साठवून ठेवायचं असेल भ्रष्टाचार, तर मग घराणेशाहीची मोठी बरणी तुमच्याकडे लागेल. हे साहित्य आहे आतापर्यंतच मुरवून ठेवायला. आता कृती. या रेसिपीला ढवळाढवळ एक्सपर्ट पाहिजे. चमचे पण पाहिजेत चमचे सर. पाहिजे ते असणारच. ते आसपास सगळीकडेच आहेत सध्या. ते कृती काय आहे नेमकी? तर पहिल्यांदा लोकशाहीची परात घ्यायची आणि आपण जे निवडून घेतलेले 4 ते 6 मध्यम आकाराचे नेते आहेत ते घ्यायचे. अच्छा. आचारसंहितेच्या सहाय्यानं त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. कढईला की वॉशिंग मशीन नेत्यांना? नेत्यांना आणि कढईला की कढईला पण नेत्यांना? धुवून घ्यावं लागेल आपल्याला. त्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि महागाईच्या दगदगत्या गॅसवरती आपल्याला लोकशाहीची कढई ठेवायची आहे. बर. त्यामध्ये वाटेल तितकं जनता तेल ओतायचं. वाटेल तितकं जनता तेल ओतायचं. तेल कडकडीत गरम झालं की मग त्याच्यामध्ये फोडणीसाठी आरोप, टीका, उपोषण, घोषणा टाकायच्या आणि चुरचुरीत फोडणी द्यायची. तयार जे केलेले आपल्या नेत्यांचे गोळे आहेत ते हळूहळू त्या कढईमध्ये सोडायचे. आणि त्यानंतर आयोग, समिती, चौकशी, ईडी हे सगळं थोडं थोडं घेऊन मस्त सजावट करायची. पेरायचं असं छान तुम्ही म्हणताय तसं. जसं पोह्यांवरती आपण कोथिंबीर, शेव भुरभुरतो तसं हे पेरायचं. आणि त्यानंतर असा खमंग भ्रष्ट आचार तयार होईल. आणि हा आचार साठवण्यासाठी मोठी घराणेशाहीची बरणी घ्यायची आहे. किंवा 10 ते 15 पिढ्यांसाठी हा आचार आपल्याला नक्की उपयोगी पडेल. 10 ते 15 पिढ्यांपर्यंत हा आचार आपल्याला उपयोगी पडेल. उमेश जाधवने लिहिलंय हे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप दाद देण्यासारखी पाककृती आहे. विंदांच्या कविता आठवल्या की जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिथे सत्य तिकडे टोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, मंद घोडा जुना स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. सब घोडे 12% हेच सत्य आहे. बाकी सगळं झूट आहे बरं का. आणि आता आपण पुढे ही जत्रा आहे ग सगळी. तुला माहिती आहे की ही सगळी जत्रा आहे. तुम्हाला जत्रेचं गाणं सुद्धा ते आठवत असेल. काठीनी घोंगडं घेऊ द्या केलं, मला बी जत्रेला येऊ द्या केलं. तर ते तुझी जत्रेची जी कविता आहे ती जरा पेश करा. विनोदने आत्मव्यथा मांडली कार्यकर्त्यांची. पण काही कार्यकर्ते मात्र बदमाश असतात चांगले आणि त्यांना बरोबर माहिती असतं की सत्तेत जाण्याची, तिकीट मिळवण्याची चोरवाट काय आहे. तर त्याचंच एक सादरीकरण तुमच्या टाळ्यांची साथ हवी आहे मला. बिलकुल बिलकुल. काठीनं घोंगड घेऊ द्या की र, मला बिनेता होऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र, मला बिनेता होऊ द्या की. बाशिंग बांधलंय गुडघ्यावर, गावात लावले या बॅनर, मीच भावी उमेदवार, आमदार खासदार बी होणार, कार्यकर्त्याचा आधार, सोबत साहेबाची पावर. आता मला भी पार्टीत येऊ द्या, आता मला भी पार्टीत येऊ द्या की र, मला बी नेता होऊ द्या की. पार्टीत आला. पुढे घेतली पांढरी फॉर्च्युनर, बरं का, घेतली पांढरी फॉर्च्युनर, तिला VIP नंबर, आले गेले जरी 100, मीच बसणार खुर्चीवर, इलेक्शन मी लढणार, जाणार बहुमताच्या पार. आता मला बी तिकीट घेऊ द्या, आता मला बी तिकीट घेऊ द्या की र, मला बी नेता होऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र, मला भी नेता होऊ द्या की. पार्टीत आला, तिकीट मिळालं, निवडून आला, पण सत्तेत काही जात आलं नाही. मग पुढची मनीषा काय? केलं 4दा पक्षांतर, मांडला निष्ठेचा बाजार. अहो केलं 4दा पक्षांतर, मांडला निष्ठेचा बाजार. नव्या पक्षाचा प्रचार, येडा झाला या मतदार. हेच राजकारणाचं सार, फक्त सत्तेचा विचार. आता मला बी सत्तेत येऊ द्या,
आता मला बी सत्तेत येऊ द्या की र, मला अभिनेता होऊ द्या की, काठीनं घोंगड घेऊ द्या की र, मला अभिनेता होऊ द्या की. क्या बात वा वा. आहे. वा. अरे काय सुंदर म्हणजे कविता आहे ही. काय बरं का? struggle आहे सर आणि बिचारा. struggle तर मुंबईतलं स्ट्रगल सांगू. मुंबईत हे आता फॉर्च्युनर गाड्या घेऊन फिरणारे पण आहेत म्हणजे असे, पण त्याच्यासाठी म्हणजे ते वेगळंच स्ट्रगल आहे फॉर्च्युनर मिळवण्याचं. Fortuner आमचं पुढचं खूप अवघड स्ट्रगल आहे काय struggle. मुंबईकरांचं, ठाऊक असतं तुझं वेळेवर येणं अशक्य आहे. डोंबिवलीचा प्लॅटफॉर्म जरा नजरेसमोर आण. ठाऊक असतं तुझं, नजरेसमोर आणा म्हणतात, नजरेसमोरून जात नाहीये. ठाऊक असतं तुझं वेळेवर येणं अशक्य आहे, पण मन तुझी वाट पाहणं सोडत नाही, सोडत नाही, सोडत नाही. हे चंगोच्या चारोळीचं विडंबन आहे बरं का, माहिती आहे ना लोकांना, काही लक्षात आलं असेल. ठाऊक असतं तुझं वेळेवर येणं अशक्य आहे, पण मन तुझी वाट पाहणं सोडत नाही. मीही म्हणतो जाऊ दे, मी भारतीय रेल्वेचं मन मोडत नाही. असं सगळं आहे बरं का. आणि हे आपण वाट बघतोय वाट बघतोय. पण मला हिने मगाशी वामनदादांची आठवण काढली. ती एक गाडीची त्यांची जुनी कविता, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल गाणं ते, गाडी चालले घुंगराची वाटबाई डोंगराची, बाई मी कशी मी चालायची पटकन पडायची, गाडी चालली घुंगराची. हे सगळं मराठीचं आपल्या धन आहे. ही जी लोकसंस्कृती, लोककला आणि हे मराठी पण आहे ना, मला ह्या होळीच्या निमित्तानं सांगायचं आहे प्रेक्षकांना आपल्या, की हे मराठी पण आपण जपूया बरं का. मराठी भाषा आहेच, ती जपली जाणारच आहे आणि आपण ती सगळे जपणार आहोत, संवर्धन करणार आहोत. ते पण एक आहेच आपलं काम बरं का. आणि कर्तव्य आहे, नुसतं काम नाही, कर्तव्य आहे. तर ते आपण करूया आणि पुढच्या कवितेकडे वळूया. आमचा इचलकरंजीचा मित्र प्रसाद कुलकर्णी समाजवादी प्रबोधिनीचं काम करतो आणि गझला छान लिहितो बरं का. तर त्याच्या 4 ओळी मला आठवतात प्रसादच्या. लागला तोल सावरू माझा, मीच झालो खरा गुरु माझा. लागला तोल सावरू माझा, मीच झालो खरा गुरु माझा. प्रश्न माझा असे सुपारीला, मी किती जीव कातरू माझा. क्या बात आहे. प्रसाद कुलकर्णीची एक कविता अमोल वाचतोय. क्या बात. येस, मला असं वाटतं की आपण सगळे एकच गोष्ट बघत आलेलो आहोत मागच्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळे ती प्रत्येकाने आपापल्या नजरेतून कशी मांडली आहे. तर आपल्या अँकर लॉबीच्या बाहेर जाऊन बाकीचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा हे सगळं राजकारण कसं बघितलं हे याच्यातून आपल्याला कळेल. आम्ही सारे एकच म्हणती नाऱ्या पुरते, आम्ही सारे एकच म्हणती नाऱ्या पुरते, वास्तवात ते अप्पल पोटे आपल्या पुरते. बिलकुल बिलकुल. ते गेल्यावर संघटनेची घुसळण झाली, नवीन बोके आले काही लोण्या पुरते. वसा वारसा त्यांनी कोठे जपला होता, मात्र अचानक झाले पोपट पडद्या पुरते. त्याचे जाणे काहींसाठी संधी बनले, त्याचे जाणे काहींसाठी संधी बनले, चळवळ त्यांनी साधन केले गिळण्या पुरते. सारे साथी बांधव माझे म्हणायचा तो, सारे साथी बांधव माझे म्हणायचा तो, आता तोही म्हणतो बोला तुमच्या पुरते. लाजेलाही लाज वाटली होती त्यांची, लाजेलाही लाज वाटली होती त्यांची, गणिती त्यांच्या उरले नेते ह्याच्या पुरते. कूपमंडुकी त्यांची वृत्ती तशीच आहे, कूपमंडुकी त्यांची वृत्ती तशीच आहे, त्यांचे झापड असते त्यांच्या डोळ्या पुढते, त्यांचे झापड असते त्यांच्या डोळ्या पुरते. मी शब्दांना सत्यार्थाची धार लावतो, मी शब्दांना सत्यार्थाची धार लावतो, माझे गाणे नसते केवळ वणव्या पुरते. समग्रतेने प्रबोधनाचा विचार केला, जमले नाही कधी बघाया माझ्या पुरते, जमले नाही कधी बघाया माझ्या पुरते. क्या बात आहे, क्या किती छान लिहिलेलं आहे. वा वा वा. हीच खरी व्यथा आहे. आणि हे
गझलकार जे असतात ना ते असं पकडत असतात काय खरं आहे ते. बरं का, D.N. गांगण नावाचे आमचे एक सिनियर मित्र आहेत गझलकार D.N. गांगण. ते काय लिहितात बघा, 4 ओळी त्यांच्या, 2 शेर आहेत, मोठी गझल आहे पण 2 शेर मी ऐकवतो. गुंत्यात गुंतलो आहे, D.N. गांगण यांचा शेर. गुंत्यात गुंतलो आहे स्वातंत्र्य मिळाल्यावरती, गुंत्यात गुंतलो आहे स्वातंत्र्य मिळाल्यावरती, संभ्रमात पडलो आहे स्वातंत्र्य मिळाल्यावरती. या अन्न वस्त्र पाण्याच्या चढल्यावर किमती गगनी. या अन्न वस्त्र पाण्याच्या, आता थोडे दिवस थांबा तुम्ही, हे सगळं सुरू झालंय ना काल परवा. डिझेल वगैरे तुम्हाला नाहीच आहे ना, तेल कुठून आणणार तुम्ही, किमती चढणारच आहे तो. हां, या अन्न वस्त्र पाण्याच्या चढल्यावर किमती गगनी, वाऱ्यावर जगलो आहे स्वातंत्र्य मिळाल्यावर, वाऱ्यावर जगलो आहे स्वातंत्र्य मिळाल्यावरती. या अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हातात एक छोटंसं मीठ दिलं मुठीत त्याच्या, आणि स्वातंत्र्याचा लढा उभारला कोणी, महात्मा गांधींनी. आपण बापू म्हणतो त्यांना. लोक आता ना काय तुझ्याकडे 2 गांधी आहेत का अशी चेष्टा करतात, पण त्या माणसाने जे निर्माण केलं आणि जे शस्त्र शोधून काढलं सत्याग्रहाचं, आणि एवढ्या मोठ्या अफाट ब्रिटिश सत्तेशी लढा दिला, हां, ते दिवस आठवले पाहिजे आपण. ह्या सध्याच्या काळात जे कोण राजकारण करतायत, कोण जे हे करतायत ना, नेते म्हणवत आहेत स्वतःला, त्यांनी आठवलं पाहिजे. आणि लोकांनी सुद्धा, बरं का, एवढं कमी किमतीचं नव्हतं ते. त्या माणसाने खूप त्याच्यासाठी आपलं आयुष्य सगळं दान केलेलं आहे. बरं का, त्या बापूंच्या बद्दलची एक कविता यामिनी वाचते. अगदी तुम्ही जसं म्हणालात तसं सत्याग्रह खरं तर आता कोणाला पटेल का याचीच शंका वाटावी असे दिवस आलेले आहेत. आता असत्याग्रहाचे दिवस आहेत. आणि त्यामुळे म्हणून आपल्याला याच सगळ्या परिस्थितीमध्ये गांधींची आठवण काढणं खूप महत्वाचं आहे. बिलकुल बिलकुल. तर अशीच ही कविता आहे, गोची होते बापू. हल्ली गांधी म्हटलं की आमची जाम गोची होते बापू. हल्ली गांधी म्हटलं की आमची जाम गोची होते बापू. म्हणजे तसा तुमचा चेहरा आहे हो लक्षात, पण डोळ्यांसमोर इतके गांधी झालेत की त्यामधून तुम्हाला लक्षात ठेवणं जरा अवघड जात आहे. बापू तुमची अहिंसा वगैरे सगळंच आउटडेटेड झालंय आता. बापू तुमची अहिंसा वगैरे सगळंच आउटडेटेड झालंय आता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही पेटवतो आहोत माणसांच्या होळ्या आणि जाळतो आहोत धर्माची लाकडं. यालाच तर हल्ली देशभक्ती म्हणतात बापू. बापू तुमच्या वस्तूंचं आम्ही प्रचंड मार्केटिंग केलंय. बापू तुमच्या वस्तूंचं आम्ही प्रचंड मार्केटिंग केलंय. स्वच्छ भारत अभियानाच्या फ्लेक्सवर तुमच्या चष्म्याचा फोटो छापण्यापासून ते भारतामध्ये आलेल्या डोनाल्ड ट्रम्पला तुमच्या चरख्यावर बसून सूत कातायला लावेपर्यंत जमेल तसं आम्ही तुम्हाला आठवत असतो बापू. बापू तुमचा काळ वेगळा आणि आताचा वेगळा. आता पण आपण उपोषण आणि सत्याग्रहांचे वेगवेगळे असत्याग्रहांचे प्रयोग बघतोय. त्यामुळे बापू तुमचा काळ वेगळा आणि आताचा वेगळा. आधी कसं साधा सुधा पंचा नेसून उपोषणाला बसलेलं चालायचं, पण आता गांधी टोप्यांशिवाय उपोषण होत नाहीत. आणि शेवटी मजबुरी का नाम गांधी असं म्हणत आम्ही देखील त्याच्याकडे काना डोळा करतो. बापू तसं आम्ही आमच्या सोयीनुसार तुमचं नाव वापरतो म्हणा. बापू तसं आम्ही आमच्या सोयीनुसार तुमचं नाव वापरतो म्हणा. म्हणजे कसं ब्रँडेड पण वाटतं आणि चिलखतासारखं सुरक्षितही. म्हणजे कसं ब्रँडेड पण वाटतं आणि चिलखतासारखं सुरक्षितही. खरं तर बुरा न मानो होली हे याचं हे कडवं आहे पुढचं, की बस आता एक करा बापू. बस आता एक करा बापू की वर्षानुवर्ष धूळ खात अडकवलेल्या सरकारी कचेरीमधल्या फोटो फ्रेमची काच जरा पुसून घ्या. म्हणजे कसं सगळंच तुम्हाला लख्ख दिसायला लागेल. म्हणजे कसं सगळंच तुम्हाला लख्ख दिसायला लागेल. कारण सध्याच्या वातावरणात तुमची राष्ट्रपित्याची फ्रेम उतरवायला आणि एखाद्या विश्वगुरूची चढवायला आता फार वेळ लागणार नाही. आता फार वेळ लागणार नाही. खरंच हे जे आहे ना, लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण ना सहज बोलून जातो. म्हणजे चेष्टा करायला काय फारसा वेळ लागत नाही ना. आणि आता तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आल्यामुळे तर फारच सोय झालेली आहे लोकांची. फटाफट
की गांधी असे होते, नेहरू तसे होते, अमुक होते. अरे काय तुला माहिती आहे का त्याचं? काय वाचलेस तरी 2 ओळी गांधींच्या, हां नेहरूंच्या 2 ओळी डिस्कवरी ऑफ इंडिया वाचलंय का कोणी? तर हे न वाचताच सगळं चाललेलं आहे. आणि आता तुम्हाला माहिती असेल ह्या मैफलीच्या शेवटी आपण मी जरा एक मालवणी बोलीतली कविता क्या बात आहे. घ्यायचा मला आहे, विचार. होळी आणि मालवणी. चालेल सर ना? आहेत चालेल सोबत. ना? त्यामुळे मालवणी शिवाय पूर्ण होऊच कारण शकत होळी नाही. हा माझं असं म्हणणं आहे, म्हणजे होळी सगळ्याच महाराष्ट्राच्या बाहेर साजरी होते आणि संपूर्ण भारतामध्ये, पण कोकणामध्ये होळी खास असते. प्रश्नच म्हणजे आमका ते का सांगितलं नोकरी नको आमका तुमका रजा मिळाची नाही साहेबानू ह्यो माझा राजीनामा. मी चाललोय खय चाललं पालखीना चौक गावात चाललो. गावात चाललं. लोक आमचे म्हणजे सगळे सिंगम म्हणजे घरोघरी सिंगम आहेत पाणी भरायला आमच्या. ठेवलं. बरं का पाणी भरतात सिंगम आमच्याकडे. असले लोक आहेत. तेरमटी म्हणतात ते का, हिला पण माहिती आहे, हिला तुका पण माहिती असा. आणि संपूर्ण मालवणी जो भाग आहे, आता उत्तर रत्नागिरी जो भाग आहे, रत्नागिरी जिल्हा, तिथे पालखीचा मोठा हे असतो मान आणि पालख्या घरोघरी जाऊन त्याची पूजा वगैरे सगळी केली जाते, संकासून नाचतो. बरं का. आणि आमच्याकडे तिकडे राधा खेळे, गोमूचा नाच, बरोबर. वाळकेश्वरी हवा डोंगरी बंगला बांधिला वरचेवरी, त्या बंगल्यावर चित्रे काढिली पोपट चिमणी मोर गो, पोपट चिमणी मोर गो, असं करून तो पुरुषाला लुगडं नेसवतात आणि तो नाचत असतो. ती गोमू आमची, आणि ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची मालवणीचे त्याची परंपरा आहे, बरोबर. तर त्या मालवणी बोलीतली एक कविता म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया करणार होते, हे मी माझा जन्म झाल्यापासून ऐकतो, बरं का. आणि हो हे विनोदी म्हणजे कॅलिफोर्नियाचा कोकण व्हायची वेळ आली तरी कोकणचा कॅलिफोर्निया अजून नाही झालेला. सोडा, मुंबई गोवा हायवेचा प्रश्न तेच ना काय म्हणजे. आणि आमचे लालबाग परळला राहत होते ना सगळे गिरणी कामगार मालवणी लोक वगैरे, आणि ते त्यांचा विकास झाला म्हणजे ते लालबागची खोली विकून भांडुपला गेले. तो त्यांचा विकास झाला, बरं का. आणि पुढे गेले आणि भांडुपची पण खोली विकली कारण तिथे टॉवर झाले. त्याची कविता आहे. बघा काय परिस्थिती काय झाली आहे होळीची. लालबागची खोली इकून भांडुपला तो गेलो. अच्छा. लालबागची खोली इकून भांडुपला तो गेलो, भांडुपची खोलीव गेली थंय टॉवर झालो. अच्छा. भांडुपची खोलीव गेली थंय टॉवर झालो. घावणे बिवणे आंबे फणस नको कोणाक आता. लोकांना वाटतं काय घावणे आंबे फणस वगैरे, तर ते आता नको. घावणे बिवणे आंबे फणस नको कोणाक आता, चेडू आणता बर्गर आणि झेल पिझ्झा खाता. मॉडर्न झाला ना तो. चेडू आणता बर्गर आणि झेल पिझ्झा खाता, बायल म्हणता घोवाक अहो उघडे नको रवा. हा म्हणजे कोकणी माणूस आमचा पंचा आणि उघड्याच राहतो ना. आता आपलं ते उकडतं ना तिथे कोकणामध्ये. बरोबर सगळ्यांकडेच काय फॅन नव्हते, आता झाले फॅन म्हणजे हवेतली हवा, बरं का, तेच फॅन वगैरे. तर बायल म्हणता घोवा गवो उघडे नको रवा, उकाडता तर खाली जाऊन स्विमिंग पूलात पोवा. काय म्हणजे आधुनिकता. उकाडता तर खाली जाऊन स्विमिंग पूलात पोवा, शिमगो करूक पाहुणे येतात. आता हे पाहुणे पण असतात ना मुंबईतले आपले, ते असं सण साधून येतात. कशासाठी? शिमगो करूक पाहुणे येतात, फुकट पिऊन जातात. शिमगो करूक पाहुणे येतात, फुकट पिऊन जातात. इंग्रजीत सुन फुल टाईट, हिंदीत गाडी घालतात. पूर्वी मालवणीत घालायचे, मी नाही घालत. पण आता मालवणी पण विसरले ते, हिंदीत गाडी घालतात. आणि आता पहिलेपासून हिंदी करूचा चालला. खरं म्हणजे ते पहिलीपासून हिंदी करतात त्यांना गाडी घालू गय. म्हणजे आम्ही तर घालतो बा. आम्ही म्हणला ह्या काय कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही. आमची मातृभाषा मराठी ती पहिलीपासून तुम्ही ठेवा, आमचं काय म्हणणं नाही, बरं का. पहिलीपासून हिंदी काय संबंध काय आमचं, बरं का. नाही दुसरी भाषा शिकली पाहिजे, दुसरी भाषा त्यांका शिकायला लावा मराठी.
दुसरी भाषा शिकली पाहिजे ना, त्यांना मराठी शिकवायला लावा, त्यांना सगळं मुंबईचं हे शिकायला लावा. तुम्ही आम्हालाच सांगताय उलटे हिंदी शिका, इंग्रजी शिका. शिकणार आम्ही, पण जाऊ दे ना, 12वी जाऊन दे, 12वी नंतर शिकू. शिमगो करूक पाहुणे येतात, फुकट पिऊन जातात, इंग्रजीतून फुल टाईट हिंदीत गाडी घालतात, मराठीच्या नावांनिस्ती फुकटी तोंडा वाजतात. मराठीच्या नावांनिस्ती फुकटी तोंडा वाजतात, विश्व संमेलनात सुद्धा फक्त अश्व गाजतात, विश्व संमेलनात सुद्धा फक्त अश्व गाजतात. क्या बात आहे. तेव्हा मित्रांनो, ह्या आम्ही सगळा अँकर लाभीचा काय केला धुमशान, होळीचा धुमशान मालवणीत म्हणतात त्याला, तर ती एक छान मैफल तुमच्या सगळ्यांच्या संगतीनं, अँकर्सच्या संगतीनं ही रंगली. आणि मला वाटतं प्रेक्षकांनी जरूर आपले अभिप्राय कळवावेत. आणि ही होळी सर्वांना पुरणपोळीची गोड जावो, चांगली जावो, आणि जे काय असेल मनातलं वाईट साईट असतं, किलमिश असतं, असूया असते, द्वेष असतो, मत्सर असतो, ते ह्या होळीमध्ये आपण त्याचं दहन करूया. आणि पुढचं सगळं वर्ष, वसंत ऋतू येतोय, त्याचं स्वागत करूया. आणि चांगलं सगळ्यांना हे पुढचं वर्ष आमच्या सगळ्या प्रेक्षकांना हे घरभरान दार वतान देत, असं मालवणीत म्हणतात, तसं हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.